नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टिप्लाय गुणाकार घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे टेबल असतात. तर आपल्याला जवळपास 20 पर्यंत टेबल येतात. कितीपर्यंत? 20 पर्यंत. आपल्याला 0 पासून 0 टू 20 20 पर्यंत टेबल आपल्याला येत असतात, म्हणजे पाढे. 20 पासून आपल्याला पुढे पाढे येत नाही. तर अशा वेळेस गुणाकार करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला पुढचा गुणाकार अवघड जातो, यानी बहुत हार्ड होता है, इजी नहीं होता. तो उसको इजी कैसा करना है, यानी उसको आसानी से हम कैसे सॉल्व करेंगे, तो यहाँ पर हम देखने वाले हैं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये थोडा समजवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला टेबल पाढे जर येत नसतील, अपन जवळपास 20 पर्यंतच पाढे पाठ करतो यानी टेबल हमारे 20 तक ओरल रहते हैं, उसके आगे कुछ टेबल ओरल नहीं रहते. तो गुणाकार यानी मल्टीप्लाई करने के लिए बहुत प्रॉब्लम होता है. वो प्रॉब्लम कैसे आसानी से हम सॉल्व करेंगे, तो ये यहाँ पर देखेंगे. कुछ मैं नंबर लेता हूँ, यानी एग्जाम्पल लेता हूँ. यहाँ पर पहला एग्जाम्पल लेते हैं हम. 38 मल्टीप्लाय 6 यानी 38 गुणिले 6 गुणाकार आपण म्हणतो याला. तर बघा 38 गुणिले 6 या 38 मल्टीप्लाय 6. यहाँ पर ये हम आसानी से करेंगे. तो यहाँ पर हम देखेंगे हमें 6 का टेबल आता है, वो हम मान लेते हैं, लेकिन 38 का टेबल नहीं आता 6 तक. तो ये 6 का तो टेबल आते हैं, हम ऐसे भी ये जो हमारा सम है हम सॉल्व करेंगे, जो उदाहरण है हम वैसे ही सॉल्व करेंगे, लेकिन कुछ आसानी से सॉल्व करने के लिए यहाँ पर मैं आपको बताऊंगा. तर बघा यहाँ पर 6चा टेबल आपल्याला 8पर्यंत बनायचा किंवा 8चा टेबल आपल्याला 6पर्यंत बनायचा, यानी 6 का टेबल 8 तक. अभी 6 8 ज आप देखो 6 8 ज कितना होता है, 48 आता है. 8 से कितने 48 यानी 48 आता है. यहाँ पर हम पूरा 48 लिखेंगे. देखो यहाँ पर आप ध्यान देना, 48 लिखा, यहाँ पर एक समथिंग उसके नीचे लाइन लेंगे, क्योंकि एका संख्येचा आपण गुणाकार केलेला आहे. आता 6 गुणिले 3 म्हणजे 6चा टेबल आपल्या 3पर्यंत होणार. 18 किती 6 3 ज 18. तर या ठिकाणी लक्ष द्यायचं. बघा आपण 18 आणि 4ची बेरीज करणार आहोत, म्हणजे 18 आणि 4ची बेरीज केल्यानंतर बघा 18 4ची बेरीज केल्यानंतर उत्तर किती येईल 22 यानी 22 यांची आपण बेरीज केलेली आहे. 22 उत्तर आलेलं आहे. 22 आणि 8 जशा तसं लिहायचं. बघा उत्तर बरोबर आहे का आपण बघूया. 8 6 ज 48, 48 से 8 लिया, ऊपर 4, 6 3 ज 18 आणि बघा आपलं उत्तर बरोबर आलेलं. तर हे तुम्हाला जमू शकतं. या ठिकाणी आपण दुसरी संख्या घेऊ. 27 यानी 27 गुणिले 5. बघा 27 मल्टीप्लाय 5, 7 5 ज 35 यानी 7 5 35 घेतला आपण. इथं 5 दुने 10 यानी 5 2 ज 10. आता 10 + 3 13 हुआ. 10 + 3 13 हुआ, यानी 13 अधिक 3 10 अधिक 3 13 आणि 5 135. बघा उत्तर 135 येते का. 27 मल्टीप्लाय 5, 7 5 ज 35, ऊपर 3, 5 2 ज 10 और 10 + 3 30. देखो आंसर कितना आसान है. तो आप कौन सी भी ये नंबर आगे का, यानी कौन सा भी नंबर हो, यहाँ पर हम 54 लेते हैं, मल्टीप्लाई 7 लेते हैं. 7 देखो 7 4 ज 28 कितना 7 7 चौक 28 यानी 28 लिया.
7 5 35 यानी 7 5 35, 35 अधिक 2 37 आणि ही 8 संख्या जसे 378. आता बघा 378 आपलं उत्तर येतं का? 7 चौक 28, 2 वरती 7 5 35, 35 आणि 2 37. बघा उत्तर बरोबर आहे. किती सोपं आहे. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण अजून एक संख्या घेऊ, 89 घेऊ. 89 मल्टिप्लाय 3 घेऊ. 9 3 27 यानी 27 लिखा, लाइन लिया. 8 3 24 प्लस 2 26, 24 प्लस 2 26 7. ये आंसर हुआ. अभी आंसर सही है क्या हम यहाँ पर देखते हैं. 9 3 27 से 7 नीचे यूनिट में आता है, 2 पर लिया. 8 3 24 प्लस 2 26. आंसर बराबर है. तो देखो कितना आसान है. तो आगे मैं आपको यहाँ पर प्रॉपर आपको समझाने की कोशिश की है कि हमें टेबल 0 से लेकर 0 से 20 तक आते, यानी शून्यापासून ते 20पर्यंत आपल्याला टेबल येतात. परंतु पुढचं जे 20 पासून 21 पासून पुढं जे पण गणित तुम्हाला सोडवायचं आहे, 2 अंकी 2 डिजिट नंबर का जो भी सम आपको सॉल्व करना है, तो यहाँ पर आपको प्रॉपर जो मैंने बताया है उसी तरह आप सॉल्व कर सकते हैं. यहाँ पर 99 का जब हम एक लेंगे, यहाँ पर लेंगे 8 लेंगे, तो 9 8 72, तो यहाँ पर 72 लिया, पर 9 8 72 कितना 72 लिया. 72 प्लस 7 79 और 2 वैसे कर. अभी आंसर हमारा सही है क्या? देखो 8 9 72, 72 7 8 9 72, 72 आणि 7 79. बघा तर हे उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने 90पर्यंत आणि 99पर्यंत हे असे उदाहरण सोडू शकता. जर तुम्हाला टेबल 20पर्यंत येत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने छान पद्धतीने हे असे उदाहरणं सोडू शकता. जर तुम्हाला 10पर्यंत जरी येत असतील टेबल आणि 11पासून पुढे येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडू शकता. तर ही एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सो स्टूडेंट, आपको ये इजी जो मेथड है सम सॉल्व करने की, आपको टेबल नहीं आता होगा तो आपको ये प्रॉपर ये सॉल्व करना है. और 11 से लेकर आगे आपको टेबल नहीं आते होंगे तो आप आसानी से इसको कर सकते हो. आपको ये वीडियो पसंद आए तो लाइक करना, सब्सक्राइब करना और शेयर करना, क्योंकि मैं आगे आपके लिए नए वीडियो लेकर आऊँ.